नमस्कार मंडळी, तुमचा चुका काढू मास्तर तुमच्यासाठी परत घेऊन आलेला आहे. आता आपण बघूया, काढूया चुका कुठल्या मालिकेच्या बरे. हो, तुमच्या लाडक्या शनयाच्या, म्हणजे कुठल्या, माझ्या नवऱ्याची बायको. आता पहिली दादांत चूक म्हणजे काय, तर सिरियलचे नाव आहे माझ्या नवऱ्याची बायको. अरे, आणि हे सांगताय कोण, तर ती राधिका. आता राधिकाच्या नवऱ्याची दुसरी बायको असेलच कशी? शनया आणि गुरुचं लग्न झालंय का? नाही ना, मग ती त्याची बायकोच कशी? म्हणजे सिरियलचं नावच चुकलेलं आहे, हो की नाही मंडळी? बरं, ही झाली पहिली चूक. दुसरी चूक काय? दुसरी आणि महत्वाची चूक म्हणजे शनया गॅरीच्या ऑफिसमध्ये येते, त्याला पटवते, त्याच्याकडून पैसे उकळते, राहायला त्याच्या घरी येते, राधिकाला घरातून हकलून देते. अरे सगळे मान्य, पण तिचे काही घरदार आहे की नाही याचं काही दाखवले आहे का? तिचे आई बाबा बहीण भाऊ काहीच नाही, कशाचाच पत्ता नाही. ती काही बेवारस आहे की काय? असे कसे इतक्या वर्षात एक फोन नाही येत तिच्या घराकडून? हे आहे की नाही मंडळी सगळ्यात मोठी चूक? सांगतोय कोण? सांगतोय पण ऐकतय कोण? असू द्या. तिसरी चूक, एखादी बायको जेव्हा तिला माहिती आहे की आपल्या नवऱ्याचे बाहेर लफडे आहे, तर ती त्याला काय सपोर्ट करेल काय? कितीही झाला नवरा असला तरी त्याला विरोध व्हायलाच हवा होता. असे कसे दाखवता की तो तिच्या बायकोला सोडून गर्लफ्रेंड बरोबर राहतोय? असे शक्य तरी आहे का? आणि ती काहीच बोलत नाही, नवऱ्याचीच बाजू घेते आणि नवऱ्यालाच परत इम्प्रेस करायला प्रयत्न करते. मला तर काही पटलेलेच नाही. अजूनही खूप चुका आहेत. रेवतीबद्दल चुका आहेत, अजून बऱ्याच चुका आहेत, पण जाऊ द्या. मी आपल्या तीनच सांगून गप्पा होतो, नाहीतर मला लोक शिव्या घालतील बोलतो म्हणून. तुम्ही पाहत राहा तुमची आवडती सिरियल माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको. नमस्कार मंडळी, तुमचा चुका काढू मास्तर तुमच्यासाठी परत घेऊन आलेला आहे. आता आपण बघूया, काढूया चुका कुठल्या मालिकेच्या बरे. हो, तुमच्या लाडक्या